नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल तुम्ही पहिल्या युनिटवरती एक टेस्ट दिली आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स त्या टेस्टला मिळताना दिसतोय। आज आपण दुसऱ्या युनिटला सुरुवात करूया आणि दुसरं युनिट जे आहे ते उद्योजकता व उद्योजकता विकास हे आहे। तर त्याचा एक सिलेबस आपण जो आहे तो सिलेबस आपण लक्षात घेऊया। पूर्वी मी सिलेबसचं विश्लेषण केलेलंच आहे, परंतु आज आपण दुसऱ्या युनिटला सुरू करत असताना पुन्हा एकदा त्याचं अवलोकन करूया। त्याच्यामध्ये दोन भाग आहेत, एक एंटरप्रेन्योरशिप उद्योजकता आणि दुसरा आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट म्हणजे उद्योजकता विकास। तर याच्यातला पहिला भाग आहे तो उद्योजकता। त्याच्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट लक्षात घ्यायची आहे, उद्योजकतेची संकल्पना काय आहे, त्यानंतर त्याच्या डेफिनेशन व्याख्या लक्षात घ्यायची, ती इम्पॉर्टन्स लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर थेरीज म्हणजे सिद्धांत, एक 4-5 सिद्धांत आपल्याला अभ्यासाला आहेत। त्याच्यामधला जोसेफ शुम्पीटर थिअरी ऑफ इनोव्हेशन हा एक सिद्धांत अभ्यासाला आहे। त्यानंतर हेगन्स थिअरी ऑफ स्टेटस विड्रॉल ही एक सिद्धांत अभ्यासाला आहे। डेव्हिड मॅक्लेलँड्स नीड फॉर अचिव्हमेंट थिअरी आणि नाईट्स रिस्क टेकिंग थिअरी। शुम्पीटरचा तो आहे जो नवनिर्मितीचा सिद्धांत आहे आणि हेगनचा आहे तो स्थानभ्रष्टतेचा सिद्धांत आहे। स्टेटस म्हणजे स्थान लक्षात घेतलं आहे, विड्रॉल म्हणजे भ्रष्ट किंवा कमी होणे, गमावणे। मॅक्लेलँडचा तो आहे नीड फॉर अचिव्हमेंट थिअरी म्हणजे सिद्धी सिद्धांत असं म्हटलंय त्याला। आणि रिस्क टेकिंग थिअरी म्हणजे जोखीम स्वीकारण्याची सिद्धांत किंवा थिअरी या ठिकाणी लक्षात घेतलेली आहे। तर आपल्याला इम्पॉर्टन्स आणि थिअरी हे जे आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट उद्योजकता विकास आपण सुरुवातीला लिहिले ते 4 वाक्य आणि काल तुम्ही टेस्टमध्ये सुद्धा ते दिलेलं असेल। उद्योजकता विकास हा एक कार्यक्रम आहे आणि उद्योजकता ही एक प्रक्रिया आहे, उद्योजक हा एक व्यक्ती आहे वगैरे। त्यानंतर कन्सेप्ट अभ्यासायची आहे, उद्योजकता विकास ही काही कन्सेप्ट आहे, संकल्पना आणि प्रोसेस, उद्योजकता विकासाची प्रोसेस आहेत। याच्यामध्ये कदाचित 3च मुद्दे असण्याची शक्यता आहे। त्यानंतर वेगवेगळ्या ज्या काही संस्था कार्य करतात आपल्या उद्योजकता विकासासाठी त्यातल्या 3 महत्त्वाच्या संस्था अभ्यासाला आहेत। एक जी आहे ती देश पातळीवरची EDI एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया EDIIS आहे। त्यानंतर MCED महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ही जी औरंगाबादला संस्था आहे त्या औरंगाबादच्या संस्थेचा आपल्याला अभ्यास आहे। आणि DIC म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्र असतं आणि त्याच्यामार्फतच ह्या उद्योजकतेचा विकासाच्या संदर्भात विविध योजनांची राबवणूक केली जात असते। तर आपण आता हा जो काही आपला सिलेबस आहे तो सिलेबस आपण लक्षात घेतला। या सिलेबसच्या आधारे आपण पहिल्या जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट लक्षात घेऊया। त्यापूर्वी आपण त्याची प्रस्तावना लक्षात घेऊया। आता प्रस्तावना लक्षात घेत असताना मी एक स्टेटमेंट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिलेलं आहे आणि ते काय स्टेटमेंट आहे तर राष्ट्रीय ज्ञान आयोगानं एक स्टेटमेंट याच्यामध्ये केलेलं आहे उद्योजकतेच्या संदर्भात, ते मी या ठिकाणी जाणीवपूर्वक घेतलेलं आहे। ते काय म्हणतात बघा, उद्योजकता हा ज्ञान कौशल्य क्षमता। विद्यार्थी मित्रांनो, 3 गोष्टी, कोणतीही गोष्ट करण्यासाठी या 3 गोष्टींची आवश्यकता असते। तुम्हाला कोणतंही कार्य करायचं असेल, परीक्षेला बसायचं असेल किंवा उद्योग व्यवसाय व्यापार धंदा नोकरी काहीही वाटेल ते करायचं असो, ते त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं ज्ञान पाहिजे, त्याच्या संदर्भातलं कौशल्य पाहिजे आणि ती काम करण्याची क्षमता तुमच्याकडे शारीरिक मानसिक असणं आवश्यक आहे। याचा या ठिकाणी उद्योजकतेमध्ये काय केला जातो तर व्यावसायिक वापर केला जातो। त्यामध्ये वैयक्तिक किंवा व्यक्तीचा समूह उपक्रम स्थापन करून, म्हणजे वैयक्तिक म्हणजे प्रोप्रायटरी बिझनेस किंवा व्यक्तीसमूह कंपनी असेल, भागीदारी असेल, कोऑपरेटिव्ह बेसिस असेल, अशा स्वरूपाचा उपक्रम मीन्स एंटरप्राइजेस, व्यवसाय बिझनेस धंदा आपण ज्याला म्हणतो तो, त्याच्यामध्ये काय केलं जातं, नवीन कल्पनांचं आर्थिकीकरण करून संपत्ती निर्माण केली जाते। फक्त संपत्ती निर्माण केली जात नाही तर त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन, रोजगार निर्मिती सुद्धा केली जाते आणि समाजाचं भलं केलं जातं।
राष्ट्रीय ज्ञान आयोग आहे ना, यांनी खूप चांगलं स्टेटमेंट ह्या उद्योजकतेच्या संदर्भात केलेलं आहे की उद्योजकता काय करतो. तर व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचं जे ज्ञान आहे, कौशल्य आहे, त्याचं क्षमता आहे, त्याचा त्या क्षमतांचा, त्या कौशल्याचा, त्या ज्ञानाचा एक व्यवसायाच्या अनुरूपाने किंवा व्यवसायाच्या रूपामध्ये त्याचं रूप म्हणजे त्याचं संघटन करतं आणि ज्या नवनवीन कल्पना असतात त्या नवनवीन कल्पना वापरून संपत्ती निर्माण केली जाते, रोजगार निर्माण केला जातो आणि समाजाला वस्तू आणि सेवा पुरवून त्यांचं भलं केलं जातं, त्यांच्या आर्थिक त्यांच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण केल्या जातात. त्यानंतर हे स्टेटमेंट जे पुढचं आहे ते तुम्हाला माहितीच आहे. ते काय आहे तर उद्योजकता ही उद्योजकांनी चालवलेली प्रक्रिया असते. उद्योजक हा एक व्यक्ती आहे, पण व्यक्ती जे काही करतो ना त्या सगळ्या करण्याला या ठिकाणी उद्योजकता म्हणतात. तो जागा घेतो, उद्योजकतेची प्रक्रिया झाली. तो भांडवल गोळा करतो, उद्योजकतेची प्रक्रिया झाली. तो वस्तू सेवा उत्पादन करतो, उद्योजकतेची प्रक्रिया झाली. म्हणजे उद्योजक जे काही करतो त्याला उद्योजकता म्हणतात. उद्योजकतेचा संबंध उद्योग व्यवसायाशी असतो. म्हणजे उद्योग व्यवसाय करणं, व्यापार करणं, धंदा करणं या सगळ्याला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उद्योजकता असं म्हटलं जातं. म्हणजे ही प्रक्रिया केली जाते. म्हणजे काय केलं जातं तर उद्योग व्यवसाय व्यापार धंदा या ठिकाणी केला जात असतो. नोकरी सोडून अर्थार्जनासाठी जे काही केलं जातं ते सर्व या उद्योजकतेच्या अंतर्गत येत असतं. आणखी पुढे बघूया. याच्यामध्ये आणखी प्रस्तावनेमध्ये आपण काही स्टेटमेंट्स घेतलेली आहेत. नवनवीन कल्पना व तंत्रज्ञान वापरून केलेली कृती म्हणजे उद्योजकता होय. उद्योजक व्याख्या आपण रीतसर बघणार आहे, पण या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे आणि हे तुम्ही कुठेही वापरू शकता. या टॉपिकमध्ये कुठेही वाक्य वापरू शकता. नवनवीन कल्पना आणि तंत्रज्ञान वापरून, नवनवीन कल्पना फक्त नाही तर नवनवीन तंत्रज्ञान वापरून केलेली कृती म्हणजे उद्योजकता. म्हणजे तुम्ही जुनाट काही करणार असेल, जुनं तंत्रज्ञान वापरणार असेल, जुनीच कल्पना वापरून कॉपी करून काय करणार असेल तर त्याला या ठिकाणी उद्योजकतेमध्ये महत्त्व नाही. प्रत्येक देशाच्या आर्थिक विकासात उद्योजकतेची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. कारण उद्योजकतेचा विकास झाला की पर्यायानं देशाचा विकास झाला. उद्योजकतेचा विकास झाला म्हणजे व्यक्तींचा विकास झाला, म्हणजे समाजाचा विकास झाला आणि शेवटी राष्ट्राचा विकास झाला. बघा त्यामुळं काय आहे, आधुनिक काळामध्ये प्रत्येक देश उद्योजकता वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. कारण त्यांना माहिती आहे उद्योजकता वाढली की रोजगार वाढतोय, रोजगार वाढले की लोकांच्या हातात 4 पैसे येतात, 4 पैसे आले की ते वस्तू सेवा खरेदी करतायत, त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करता येत आहेत आणि मग त्यांचा विकास होतो. म्हणून सुरुवातीला उद्योजकता विकास हीच संकल्पना या ठिकाणी महत्त्वाची. देशाचा विकास करायचा असेल, राष्ट्राची उभारणी करायची असेल तर उद्योजकतेशिवाय पर्याय नाही. आर्थिक घटकाबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, मानसिक घटक देखील उद्योजकतेवर चांगला वाईट किंवा अनुकूल प्रतिकूल परिणाम करू शकतात किंवा करीत असतात. काही अनुकूल करतात, काही प्रतिकूल करतात. प्रतिकूल करतात त्याच्यावरती आपल्याला मात करावी लागते, त्याच्यातून निर्माण होणाऱ्या समस्या, संकटे, अडचणींना सामोरं जावं लागतं आणि अनुकूल जे परिणाम असतात त्याच्यातून संधी जी उपलब्ध होते ती संधीची सुवर्ण संधी करावी लागते, त्या संधीचा वापर करावा लागतो. आता हीच जी संकल्पना आहे उद्योजकतेची ही एका चार्टच्या स्वरूपामध्ये मांडलेली आहे. जॉन काओ नावाचा व्यक्ती आहे, त्यानं उद्योजकतेची जी संकल्पना आहे ही संकल्पनात्मक रचना स्वरूपामध्ये मांडलेली आहे. याच्यामध्ये बघा 4 घटक आहेत. एक आहे व्यक्ती आहे, दुसरा आहे संघटना, तिसरे आहे कृती आणि चौथा आहे पर्यावरण. या बाण कुठं दाखवलेत बघा. या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये मिळून म्हणजे व्यक्ती, संघटना, कृती, पर्यावरण मिळून उद्योजकतेची ही कन्सेप्ट तयार होते, ही संकल्पना तयार होते. आता व्यक्तीमध्ये काय तर व्यक्तीमध्ये ज्ञान, कौशल्य, अनुभव. मगाशी क्षमता होतं, फक्त अनुभव घातले. तर यामधून व्यक्तीला प्रेरणा मिळते. त्याला काहीतरी ज्ञान अवगत झालं की त्याच्यातनं तो मोटिवेट होतो. त्याचं कौशल्य विकसित झालं की त्याला काहीतरी करावं असं वाटतं. त्याला अनुभव एखादा मिळाला की त्या अनुभवाचा उपयोग तो कोणतीतरी गोष्ट करण्यासाठी करतो आणि याच्यातून त्याला मोटिवेशन मिळतं, उत्साह मिळतो आणि तो मग काहीतरी करण्यासाठी प्रेरित होत असतो.
त्याच्यातून त्याला 4 पैसे मिळवायचे असतात. आता नफा मिळवण्याच्या हेतूने व्यक्ती बाजारपेठेतील संधी लक्षात घेऊन कृती करते. कृती करत असताना त्या कृती कोणत्या कारणासाठी करणार आहे, त्याच्यातून आपल्याला काय रिझल्ट आउटपुट काय मिळवायचं आहे, तर नफा मिळवायचा आहे आपल्याला. पण नफा मिळवत असताना जे आपण काही कृती करतोय त्याला बाजारपेठेमध्ये कितपत संधी आहे, ती संधी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या व्यक्तीला लक्षात घ्यावी लागते आणि ती संधी लक्षात घेऊनच तो नफा मिळवण्यासाठी या माध्यमातून प्रेरित होत असतो. या कृतीवर साधनांची उपलब्धता, पायाभूत सोयी, सामाजिक मूल्ये, सरकारी धोरण या पर्यावरणाचा परिणाम होतो. आर्थिक, राजकीय, सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक सर्व प्रकारचं पर्यावरण, कायदेविषयक असेल, या सर्व पर्यावरणाचा या कृतीवर परिणाम होत असतो. आणि मग या पर्यावरणामधल्या काही अनुकूल ज्या बाबी असतात, फेवरेबल जे काही घटक असतात, त्याच्यातून उद्योजकीय संघटना निर्माण होते. मग ती इन टर्म्स ऑफ प्रॉपरायटरी असेल, पार्टनरशिप असेल, कंपनी असेल, कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल. आणि हे या व्यक्ती, कृती, पर्यावरण, संघटना या माध्यमातून जे काही निर्माण होतं त्यालाच उद्योजकता असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, उद्योजकतेसाठी जे काही आपण हे संकल्पना पाहतोय त्या संकल्पनेच्या अंतर्गतच एक 4 दृष्टिकोन मांडले जातात. ते दृष्टिकोन काय आहेत ते पाहण्याच्या पूर्वी सुद्धा या ठिकाणी एक स्टेटमेंट आपण घेतलेलं आहे. ते काय आहे, तर उद्योजकता ही व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या अनेक गुणांची गोळाबेरीज आहे. आपण मगाशी बघितलं, व्यक्तीचं ज्ञान आहे, व्यक्तीचं कौशल्य आहे, व्यक्तीचं क्षमता आहे, व्यक्तीचा अनुभव आहे, त्याची आवड निवड आहे, त्याला काहीतरी स्टेटस एक निर्माण करायचं आहे, नावलौकिक मिळवायचं आहे, त्याला काहीतरी या जगात करून दाखवायचं आहे. मग स्त्री असू दे, पुरुष असू दे, तो एवढा शिकला आहे, त्याचं काहीतरी त्याला स्वतःसाठी आणि समाजासाठी, आपल्या फॅमिलीसाठी काही ना काहीतरी करायचं. मग त्याच्याकडे जे काही मेरिट्स आहेत, गुण आहेत, त्या गुणाचं युटिलायझेशन. आता तुमच्याकडे सुद्धा अनेक प्रकारचे गुण आहेत, त्या गुणांचा वापर करायचा का नाही करायचा, आणि त्या गुणाचा जर वापर करण्याची तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही अशा प्रकारची उद्योजकता निर्माण करू शकता. तुमच्याकडे जी क्षमता आहे, स्ट्रेंथ तुमची जी आहे, ती क्षमता वापरण्याची तुम्हाला संधी मिळाली तर, तुमचा अनुभव जो आहे, एक्सपिरियन्स, त्याचा वापर करण्याची संधी मिळाली तर, तुमचं जे कौशल्य आहे त्याचा वापर करण्याची संधी तुम्हाला मिळाली तर तुम्ही करणार की. आणि मग हा जो वापर असेल, तो वापर कशा स्वरूपामध्ये असेल, तर व्यवसाय किंवा उद्योग क्षेत्रामध्ये येणाऱ्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. म्हणजे हा वापर करत असताना तुम्ही जी उद्योजकता निर्माण करणार आहे आणि उद्योजकता निर्माण करून त्याच्यातून तुमचा यशस्वी व्यवसाय निर्माण करणार आहे, त्याच्यासाठी ह्या तुमच्या सगळ्या गुणांचा वापर करणं आवश्यक आहे. म्हणजे एखाद्याला उद्योग व्यवसाय करायचा असेल तर त्याला हे विविध प्रकारचे त्याच्याकडे गुण असायला पाहिजे. मग ज्ञान असायला पाहिजे, क्षमता असायला पाहिजे, कौशल्य असायला पाहिजे, अनुभव असायला पाहिजे, हे सर्व असायला पाहिजे, तर तो यशस्वी व्यावसायिक होऊ शकतो. आता उद्योजकतेची ही संकल्पना आहे, ही जी विविध दृष्टिकोनातून मांडलेली आहे, जे आपण पर्यावरणामध्ये लक्षात घेतलंय तेच, पण त्याला रेफरन्स कोणी हे मांडलंय, त्याला कोणी पुष्टी दिली आहे, ते या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जो दृष्टिकोन आहे तो आर्थिक दृष्टिकोन आहे. आणि हा आर्थिक दृष्टिकोन जो आहे, तो आर्थिक दृष्टिकोन ॲडम स्मिथ असेल, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आपल्याला माहीत आहे. आणि उद्योजकतेची संकल्पना ज्यांनी पहिल्यांदा 16व्या शतकामध्ये मांडली ते रिचर्ड कॅन्टिलोन असतील, कार्ल मेजर असेल, पीटर ड्रकर असेल, किंवा जेबीसे काय म्हणतात, उद्योजकता हा आर्थिक अभिकर्ता आहे. या सर्वांनी उद्योजकतेकडं आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी उद्योजकतेची संकल्पना मांडली. म्हणजे काय, तर ते काय म्हणतात की जे आपण उद्योग व्यवसायामध्ये किंवा उद्योजकतेमध्ये करत असतो ते सर्व आर्थिक घटकाशी संबंधित असतं.
म्हणून त्यांनीही दृष्टिकोन जे मांडलेला आहे तो आर्थिक दृष्टिकोन मांडलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणतीही कृती करायची आहे ती तर ती पैसे मिळवण्यासाठी, नफा मिळवण्यासाठी करायची. म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल तर त्याच्यातून फायदा मिळणार आहे का तोटा होणार आहे. तोटा होणार असेल तर आम्ही नाही करणार, पण फायदा होणार असेल तर निश्चितपणे करणार. मग नफा मिळवण्याचा सगळा हेतू या सगळ्यांनी, या जे काही आर्थिक दृष्टीची पुष्टी करणारे जे आहेत त्यांनी या ठिकाणी मांडलेलं दिसून येतं. दुसरा जो दृष्टिकोन आहे तो सामाजिक दृष्टिकोन आहे. म्हणजे मॅक्स वेबर आहेत, कोचरन जे आहेत. आता पूर्वी मॅक्स वेबरचा सुद्धा सिद्धांत होता, परंतु खूप हेवी अभ्यासक्रम असल्यामुळं काही सिद्धांत आपण या नवीन 2 वर्षापासून सुरू झालेल्या या अभ्यासक्रमामध्ये आपण ते काढून टाकलेत. म्हणजे हे तुमचं दुसरं वर्ष आहे. तर नवीन सिलेबसमध्ये अनेक सिद्धांत काढले, त्यातला मॅक्स वेबरचा सुद्धा सामाजिक परिवर्तनाचा सिद्धांत जो होता तो या ठिकाणी आपण काढलेला आहे. तो सुद्धा उद्योजकतेशी संबंधित आहे. म्हणजे मॅक्स वेबर जे आहे ते एक समाजशास्त्रज्ञ मानले जातात, कोचरन एक समाजशास्त्रज्ञ मानले जातात. त्यांनी उद्योजकतेची संकल्पना ही सामाजिक दृष्टिकोनातून मांडली. आता हे थोडंसं आपण समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्या वेळेला मॅक्स वेबर ही संकल्पना मागतात त्यावेळेला ते काय म्हणतात की आर्थिक नफ्यापेक्षा किंवा आर्थिक गोष्टीपेक्षा उद्योग आणि व्यवसाय जो असतो किंवा उद्योजकता जी असते ना, ही सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाची असते. कारण ती अनेक गोष्टी समाजामधून घेत असते आणि अनेक गोष्टी समाजाला प्रदान करत असते, देत असते. मग ते भले कच्च्या मालाच्या स्वरूपामध्ये घेत असेल आणि पक्क्या वस्तूच्या स्वरूपामध्ये समाजाला देत असेल. म्हणजे हे अनेक बाबी ह्या समाजातून घेतल्या जातात, समाजाला दिल्या जातात आणि जे काही केलं जातं हे समाजानं समाजासाठी केलं जात असतं. त्यामुळं उद्योजकता ही जी संकल्पना आहे ही आर्थिक दृष्टिकोनातून या लोकांनी आपल्याला मांडलेली दिसून येते. त्यानंतर तिसरा जो दृष्टिकोन आहे तो मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे. मॅक्लेलँड असतील, हेगन असेल. आता मॅक्लेलँडचा सिद्धीप्रेरणेचा सिद्धांत, हे मॅक्लेलँड काय म्हणतात आपण त्यांच्या सिद्धांतामध्ये डिटेलमध्ये बघणारच आहे, पण तुम्हाला इथं फक्त मी काय हायलाईट्स करतो. ते काय म्हणतात की सिद्धीप्रेरणा ही एक प्रकारची मानसिक लस आहे. आता आपण कोरोनावरती लस, आपल्याला व्हॅक्सिन काढायचा आपण प्रयत्न करतो, म्हणजे ते आलं की तो विषाणू नष्ट होणार. मग ह्यांनी काय म्हटले की उद्योजकता ही एक प्रकारची मानसिक सिद्धीप्रेरणा ही एक प्रकारची मानसिक लस आहे आणि ती लस एकदा तुमच्या मनामध्ये भिडली ना, तुम्ही काही करायला प्रवृत्त होता. खूप इंटरेस्टिंग सिद्धांत आहे, आपण खरोखर समोरासमोर पाहिजे होतं. म्हणजे अनेक गोष्टी मी तुम्हाला त्या अनुषंगाने सांगतोय की आपण अगदी काही छोट्या छोट्या गोष्टी करत असतो, पण त्याच्यामधून फार मोठं यश आपल्याला संपादन होत असतं. किंवा त्या छोट्या छोट्या गोष्टीतून विद्यार्थी मित्रांनो आपणास काही एखादी मोठी गोष्ट करण्याची प्रेरणा निर्माण होऊ शकते. कोणतेही शास्त्रज्ञ किंवा कोणतेही व्यक्ती, अगदी एखादा कविता लिहिणारा जरी असेल किंवा एखादा लेखक जरी असेल किंवा एखादा चित्रपट लेखक असेल, निर्माता असेल, त्याला एक काहीतरी अशी लहानशी गोष्ट त्याच्या निरीक्षणातून, त्याच्या अभ्यासातून, त्याच्या अनुभवातून त्याच्या समोर येते आणि त्या गोष्टीचा एक अखंड चित्रपट तयार होतो, त्या गोष्टीच्या अखंड एक कविता तयार होते, त्या एखाद्या गोष्टीचा एखादा मोठा लेख तयार होतो. म्हणजे मानसिक लस मीन्स काय, तर तो एक प्रकारचा असा भाग आहे की अशी एक प्रेरणा आहे आणि ती तुम्हाला सिद्धीला निघून जाते, सिद्धी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करत असते. दुसरं हेगनचा सुद्धा आपण सिद्धांत अभ्यासणार होतो, तो त्यांचा स्थानभ्रष्टतेचा सिद्धांत. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं त्याचं समाजामधलं असलेलं स्थान जर गमावलं तर त्या स्थान गमावल्याचा किंवा पद गमावल्याचा त्याच्या मनावरती कशा प्रकारचा इम्पॅक्ट होतो. त्यांनी मनुष्याचे 3-4 भाग मानवी स्वभावाचे सांगितलेले आहेत. म्हणजे माणसाची भावना, मानसिकता, त्याची आशा अपेक्षा या ठिकाणी खूप महत्त्वाच्या आहेत. मी यशस्वी होणारच, मी जगामध्ये काहीतरी करून दाखवणारच, ही जर लस तुमच्या मनामध्ये भिनली तर तुम्ही काही करायला प्रवृत्त होता.
म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला साध्य करायची असेल तर ती गोष्ट साध्य करण्यासाठी अशा प्रकारची प्रेरणा आमच्या मनामध्ये निर्माण झाली की आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मग एखाद्या व्यक्तीचं जर पद, म्हणजे आता बघा, एखादा व्यक्ती एखादा वर्ष सरपंच असतो, पण पुढं आयुष्यभर सरपंच, म्हणजे माजी सरपंच, माझी लिहित नाहीत पण लिहितं सरपंच. म्हणजे माझी का माननीय कळत नाही लोकांना. मग लग्नपत्रिका असेल काय असेल, म्हणजे 1 वर्ष सरपंच झाला पण तो पुढे 20 वर्ष लिहितोय माझे सरपंच. पण त्या पदावर असताना त्याची वागणूक आणि पदावरनं खाली आल्यानंतर त्याला समाज देत असलेली वागणूक, हा त्याच्यातला फरक आहे. त्यानं जर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तसं जर अतिशय चांगलं भरमसाठ काम केलं असेल, समाजाच्या लोकांची मनं जिंकली असतील, तर त्याला लोक आयुष्यभर सरपंच नाही सरपंचच म्हणून बोलतो. पण 1 वर्षामध्ये त्याने वाईट काम केलं असेल, अन्य काय केलं असेल, किंवा काहीच केलं नसेल, त्याला काहीच करता आलं नसेल, तर सरपंच लिहू दे, मान्य लिहू नाही, काय होऊ दे, कोणी विचारणार. म्हणजे एखादं व्यक्तीचं स्थान गमावल्यानंतर त्याच्या मानसिकतेवरती काय परिणाम होतो आणि त्याच्यातून काय साध्य होतं, हे हेगनने मागायचा प्रयत्न केला. तर हे काय म्हणतात सगळे लोक की उद्योजकता ही मानसिक दृष्टिकोनातून पाहिली पाहिजे. त्याच्यामध्ये मानसिक दृष्टिकोन आहे ना, तो खूप महत्त्वाचा त्यांनी मानलेला आहे. आणि शेवटचं जे आहे ते आधुनिक दृष्टिकोन आहे. तो आधुनिक दृष्टिकोन काय सांगतो, तर प्रतिकूल बदलत्या परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी विविध कौशल्य व गुणांची आवश्यकता असते. आधुनिक दृष्टिकोन काय सांगतोय पहा, हे पहा, अनुकूल परिस्थिती असेल ना, फेवरेबल चांगली परिस्थिती असेल तर कोणी काम करतं, त्याला मोटिवेशनची गरज आहे. पण बदलती आणि परिस्थिती प्रतिकूल असेल तर त्या प्रतिकूल बदलत्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडं असणाऱ्या कौशल्याचा कस लागणार, तुमच्याकडं असणाऱ्या गुणाचं त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावरती वापर होणार, तुम्हाला करावा लागणार. आणि अशा बदलत्या परिस्थितीसुद्धा जर तुम्ही यशस्वी झाला तर जग तुम्हाला सलाम घालणार. अनुकूल परिस्थितीमध्ये कोण पण यशस्वी होते. म्हणजे आता क्रिकेटची मॅच चालू आहे, शेवटचा बॉल आहे आणि 4 धावा पाहिजेत. कशी परिस्थिती आहे आता आपण विचार करतोय, काही होऊ शकते, कोणती टीम जिंकू शकते, ही टीम जिंकू शकते. तिकडनं बॉलरनं बॉल टाकायला सुरुवात केला, धावत धावत आला आणि चुकून त्या जी रेष असते त्या रेषेच्या पुढं पाऊल पडला, ते पडला, नो बॉल झाला ते झाला, आणि पुढं बॉल फुलटॉस पडला. फुलटॉस पडल्यामुळं पुढच्या फलंदाजाला 6 मारणं सोपं आहे का अवघड आहे? फुलटॉस पडलाय, तिकडे नो बॉल पडलाय, 4 धावा पाहिजेत, आणखी एक बॉल सुद्धा मिळणार आहे. फुलटॉस पडलाय, तो या ठिकाणी रिस्क घेऊ शकतो. त्याने रिस्क घेतली, बॉल अचूक मारला, टायमिंग अचूक साधलं, बॅटवरती मध्ये बरोबर बसला आणि स्टेडियमच्या बाहेर फेकला गेला. ही काय झाली? फेवरेबल परिस्थिती झाली. पण शेवटचा बॉल होता, 4 धावा पाहिजेत, नो बॉल पडलेला नाही, बॉल फुलटॉस पडलेला नाही, पुढं टप पडलाय, पण तरी सुद्धा त्या फलंदाजानं 6 मारले. म्हणजे त्याला परिस्थिती अनुकूल होती का? नव्हती, प्रतिकूल होती. बॉल अवघड होता आणि त्या बॉलला त्याला 6 मारायची होती. हेलिकॉप्टर शॉट सारख्या धोनीच्या त्यानं तो शॉट मारला आणि तो बॉल स्टेडियमच्या बाहेर गेला. पहिल्या उदाहरणात आपण बघितलं, फुलटॉस होता, अनुकूल परिस्थिती होती, नो बॉल पण पडला होता, आणखी एक संधी पण मिळणार होती, त्यानं चान्स घेतला, 6 मारली, अनुकूल. बॉलर डोक्यावर हात मारत बसणार, फुलटॉस पडला, नो बॉल पडला, 6 मारली, संपलं. पण दुसरा जो परिस्थिती आहे, त्यानं व्यवस्थित बॉल टाकला होता, नो बॉल टाकला नव्हता, तरी सुद्धा फलंदाजानं त्याचं कौशल्य वापरलं आणि 6 मारले. त्यावेळेला त्या बॉलरला डोक्यावर हात मारण्याची वेळ येणार नाही, त्याला सगळे येऊन म्हणणार, असू दे बाबा, तू चांगलं व्यवस्थित बॉल टाकलास, पण ते फलंदाजानं तो 6 मारला, असू दे. म्हणजे ह्या परिस्थिती जशा असतात, तुम्हाला फेवरेबल कंडिशन असेल तर यू कॅन विन.
पण अनफेवरेबल कंडिशनमध्ये सुद्धा यू मे बी विन, त्यावेळेला खूप कौशल्य लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासाला या दुसऱ्या युनिटला सुरुवात केलेली आहे आणि या युनिटमध्ये आपण उद्योजकता आणि उद्योजकता विकास हे दोन आपले भाग आहेत, सब टॉपिक म्हणा, ते आपण अभ्यासणार आहोत. त्यातल्या उद्योजकता या भागाला आपण सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्याची प्रस्तावना आपण लक्षात घेतली. राष्ट्रीय ज्ञान आयोगानं जे काही स्टेटमेंट सांगितलेलं आहे अतिशय खूप आणि चांगलं महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. प्रस्तावना आपण पाहिली. त्यानंतर उद्योजकतेची जी संकल्पनात्मक रचना आहे, जी जॉन कावो यांनी मांडलेली आहे, ती आपण लक्षात घेतली आणि जे काही या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून 4 दृष्टिकोन विविध प्रकारचे मांडले, आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि आधुनिक, असे 4 दृष्टिकोन आपण आजच्या तासाला लक्षात घेतले. तुम्ही हे आजचं लेक्चर माझं अतिशय शांतपणे, चांगल्या एकाग्रपणे लक्षात घेतलं. काही पॉईंट्स तुम्ही लिहून घेतले, याबद्दल मी तुमचा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो.